नवी मुंबई और पनवेल के रियल एस्टेट सेक्टर में बीते 2 दशकों से अपनी मजबूत पहचान बना चुके जे प्राइम बिल्डकॉन ने एक बार फिर अपने शानदार प्रोजेक्ट्स के दम पर सुर्खियां बटोरी हैं। क्रेडाई BANM रायगढ़ द्वारा आयोजित प्रॉपर्टी एक्सपो में जे प्राइम बिल्डकॉन ने पूरे जोश और उत्साह के साथ सहभागिता दर्ज कराई। पुष्पक नगर समेत नवी मुंबई और पनवेल के विभिन्न क्षेत्रों में स्थित अपने आधुनिक और किफायती प्रोजेक्ट्स की पेशकश कर कंपनी ने होम बायर्स का खासा ध्यान आकर्षित किया है। एक्सपो में जे प्राइम बिल्डकॉन के स्टॉल को होम बायर्स का जबरदस्त और उत्साहपूर्ण प्रतिसाद मिल रहा है। बड़ी संख्या में लोग प्रोजेक्ट्स की जानकारी लेने और बुकिंग के लिए स्टॉल पर पहुंच रहे हैं। एक्सपो के दूसरे दिन बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री जानवी किल्लेकर ने जे प्राइम बिल्डकॉन के स्टॉल का दौरा किया। इस दौरान उन्होंने पुष्पक नगर सहित अन्य क्षेत्रों में चल रहे प्रोजेक्ट्स का अवलोकन किया और उनकी गुणवत्ता व प्लानिंग की सराहना की। जानवी किल्लेकर ने नवी मुंबई और पनवेल के शहरी विकास में जे प्राइम बिल्डकॉन द्वारा दिए जा रहे योगदान की प्रशंसा करते हुए कंपनी को शुभकामनाएं दी। घर बनना एक सबका सपना होता है आणि हे स्वप्न म्हणजे मी ऍक्च्युली फर्स्ट टाइम नाहीये, जे प्राइम पासून मी पहिल्यापासूनच कनेक्टेड आहे। बऱ्याच वर्षांपासून आम्ही एकत्र काम करतोय सुद्धा आणि आता नवी मुंबईकरांसाठी ही खरंच सुवर्ण संधी जे प्राइमने पण आणून दिलेली आहे आणि मला नक्कीच आवडेल की नवी मुंबईकरांनी सगळ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा। आता मी ऍक्च्युली इथे येता मी तेच म्हणलं की यावेळी तर मी 100% बुक करतेच आहे, कारण की प्रोजेक्ट खूप कमाल आहेत। म्हणजे फक्त बोलत नाही तर करूनही दाखवतात, नाही का? सो त्याच्यामुळे एक विश्वास ठेवणारे पण बिल्डर्स पाहिजेत, नाही का? नाहीतर आता फक्त बुकिंग करून मग नंतर प्रोजेक्ट कम्प्लीट नाही होत असे पण बरेच बिल्डर्स आहेत। पण इथे तसं नाहीये, इथे सगळेच विश्वासू आणि माझा सगळ्यात पहिला विश्वास म्हणजे जे प्राइम। सो म्हणून मी आज पण त्यांच्या एका फोनवर मी लगेच म्हणलं हो, आणि मी पण नवी मुंबई पेण या साईडचीच मुलगी आहे। सो त्याच्यामुळे मला असं झालं की नाही, ह्यांचं जे प्राइमचा प्रोजेक्ट इथे येते, सो मला 100% जायचंच आहे। मी नक्कीच लोकांना आवाहन करेन की आपलं स्वप्नातलं घर जे प्राइम सोबत नक्की आवर्जून घ्या, कारण की विश्वासू बिल्डर्स आहेत आणि आत्ताच्या काळात विश्वास हा खूप महत्वाचा आहे, कारण की विश्वासघात करणारी बरीच माणसं आपल्या आजूबाजूला असतात। पण एक विश्वास कायम राहावा आणि आपलं घर चांगलं बनावं, त्याच्यामुळे प्लीज 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 जे प्राइम वर नक्की विश्वास ठेवा। हो, मी बघतीये, बऱ्यापैकी फॉलो करतेय, पण माझे पण पर्सनली पण वेगळे प्रोजेक्ट सुरू आहेत, ते तुम्हाला सगळ्यांना माहितीच असतील। सो फार कमी पण करतेय फॉलो, बऱ्याच अपडेट्स आहेत, काही गोष्टी चुकीच्या घडतायत, पण आता माहित नाही, लोक पब्लिसिटीसाठी काही करतायत। जी 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 मैं बिल्कुल उन लोगों को कहूंगी कि एक बार जे प्राइम में आके विजिट करे और फिर आपको पता चलेगा। ऐसे ही नहीं कि मैं बोल रही हूँ इसलिए करो, आप खुद आओ, यहाँ पे प्रोजेक्ट देखो क्या है कैसा है और फिर बुक करो। और डेफिनेटली यहाँ आने के बाद सब बुकिंग तो करेंगे ही, आई एम डैम श्योर। एक्चुअली बहुत इंपॉर्टेंट है, क्योंकि हमारा प्रोजेक्ट कौन बना रहा है, नॉट नेसेसरी कि कोई मैनेजर आ रहा है, ये है वो है। अगर ये खुद खड़े हैं वहां पे कि हम खड़े हैं यहाँ पे, आप आओ हमारे विश्वास पे, सो डेफिनेटली ये बहुत प्लस पॉइंट है, बहुत बड़ा प्लस पॉइंट है। वहीं जे प्राइम बिल्डकॉन के डायरेक्टर भुवनेश जगदाले ने प्रॉपर्टी एक्सपो में मिल रहे शानदार प्रतिसाद पर संतोष जताया। क्रेडा BANM रायगड बद्दल तर पहिले थँक्स बोलेल, कारण की आज दुसरा दिवस आहे। काल फर्स्ट डे होता, काल आपले ऑलमोस्ट 10+ बुकिंग झालं आणि आजचा दिवस खूप छान चाललाय। ऑलमोस्ट 25+ बुकिंग आपल्या आज झाल्या ते, आणि मी इथं ऑलरेडी एक पळसपी गिरवलीचा टाउनशिप प्लॅनिंग घेऊन आलो होतो, जो की आपला जे प्राइम स्वस्तिक नावाने आहे, आणि एवढा खास रिस्पॉन्स भेटलाय मला। आणि आज आपल्या स्टॉलला जानवी किल्लेकर यांनी पण भेट दिली होती आणि ते पण या प्रोजेक्ट बघून एवढं खुश झालात की ते पण आपल्याकडे या प्रोजेक्ट मध्ये एक युनिट होल्ड घेणार आहेत। म्हणजे परत जानवी किल्लेकर आपल्या स्टॉलला आज व्हिजिट करून जानवी किल्लेकर आपल्या या स्टॉलला आज व्हिजिट केली होती जे प्राइमच्या, आणि त्यांना पण एवढा प्रोजेक्ट आवडला जे प्राइम स्वस्तिक की ते उद्या आमचं डिस्कशन झालं की हा इव्हेंट संपल्यानंतर आम्ही पुन्हा नक्की भेटू आणि या प्रोजेक्ट मध्ये ते पण एक युनिट बुक करणार आहेत। आणि आजचा पण रिस्पॉन्स खूप छान होता,
उद्या पण चांगला भेटेल आणि परवाही चांगला भेटेल अपेक्षा आहे. जर कामोठ्यामध्ये तुम्ही एक्सपो ठेवताय आणि जर तिथं ऑलरेडी जर तिकीट साईज वाले कस्टमर भेटत नाही, हे इम्पॉसिबल आहे. कारण की कामोठे आणि पनवेल नवी मुंबईमध्ये ऑलरेडी कस्टमर खूप भरभरून साथ देतात आणि इथे येणारा प्रत्येक कस्टमर 1 BHK असेल 2 BHK असेल, प्रत्येकाचं चांगलं बजेट असतं आणि आवर्जून बुकिंगच्याच हिशोबाने एक्सपोला व्हिजिट देतात. प्रत्येकाचे ऑलरेडी स्टॉल खूप छान डेकोरेट केले. आपणही यावेळेस जी काय जे प्राईमची थीम आहे ही एअरपोर्ट ठेवलेली, कारण की याचं रिझन असं आहे की जो इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे आपला नवी मुंबईचा, तो लेटेस्ट 25 डिसेंबर 2025 रोजी स्टार्ट झाला. त्याच अनुषंगाने आपण हा एअरपोर्ट थीम ठेवलेली आणि भरभरून मला रिस्पॉन्स भेटतोय. लवकरात लवकर व्हिजिट करा. ऑलरेडी 2 दिवस गेलेले आहेत आणि खूप छान रिस्पॉन्स भेटतोय आणि मी भरभरून ऑफर्स घेऊन आलोय. त्या ऑफरचा ऑलमोस्ट कालचे 10 आणि आजचे 25+ ऑलमोस्ट 35 लोकांनी हे घेतलाय. त्याचा 35 लोकांनी फ्लॅट बुक केलेत आपल्याकडे आणि अजूनही माझं टार्गेट आहे 100 क्रॉस होऊ शकतं. तर तुम्ही ही संधी मिस करू नका, कारण की जे लकी 25 कस्टमर आहे त्यांना मी ऑलरेडी डोमेस्टिक ट्रिप देतोय फ्रीमध्ये. तर ही संधी सोडू नका आणि जो रेट मी आज विकतोय ते तो रेट माझा नंतर एक्सपो नंतर नसेल. हा एक्सपो साठी स्पेशल रेट आहे. तर तुम्ही लवकरात लवकर या. 35 लाखचं जर तुमचं बजेट आहे 1 BHK साठी तर तुम्ही जे प्राईमला त्वरित व्हिजिट करा. उद्याचा पण दिवस आहे आणि परवाचा पण दिवस आपल्याकडे आहे, म्हणजेच 8 तारीख आणि 9 तारीख. जे प्राईम हे नवी मुंबईतलं टॉप 10 डेव्हलपर मधलं नाव आहे आणि ते जे प्राईम आज एक्सपो मध्ये आलेला आहे ऑलरेडी, जो कामोड्यामध्ये होतोय. आणि हा जो काही संधी आहे ही तुम्ही मिस करू नका, कारण की जे प्राईम आहे ते नवी मुंबईमध्ये सगळ्यात लार्जेस्ट लँड पार्सल घेऊन आलेलं आहे, ज्यांचे ऑलमोस्ट 275 एकर लँड पार्सल जी पनवेलमध्ये आहे आणि हायेस्ट लँड पार्सल बोललं जातं जे प्राईम कडे आहे. तर ही संधी मिस करू नका. तुमच्या स्वप्नातले घर तुम्ही बुक करा. आणि जी टाउनशिप मी घेऊन आलोय ती ऑलमोस्ट 10 एकर प्लस मधली आहे, म्हणजे तुम्हाला 40+ अम्युनिटीज तिथे भेटतील. डोंट मिस. हा एक लास्ट चान्स आहे तुमच्याकडे आणि हाच एक चान्स आहे. हा मिस झाला तर परत तुम्हाला ही संधी नाही भेटणार. ब्युरो इनपुट EW नेटवर्क.